Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor B's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण या सेशनमध्ये वैद्यकीय उपकरणे कोणाला म्हणायची आणि वैद्यकीय उपकरणे यांना औषधं म्हणून मान्यता का देण्यात आली आणि ही मान्यता देण्यासाठी आपण काही नियम केलेत, जो 2017चा नियम होता. आता 2020चा नियम आपण का निर्माण केला यामागील आपण पार्श्वभूमी या ठिकाणी पाहणार आहोत. आणि वैद्यकीय उपकरणांना औषधाचा दर्जा देण्यामागे शासनाची भूमिका काय होती, हा रूल आहे, हा कुठलाही कायदा नाही. हा कायदा नसेल तर त्यामध्ये काही त्रुटी आहेत. त्या त्रुटी काय आहेत, आपण या सर्व अंगांचा या सदरामध्ये आपण अभ्यास करणार आहोत एका वेगळ्या दृष्टीने. विद्यार्थी मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही 4 पद्धतीने मला थँक्यू म्हणू शकाल. एक तर या व्हिडिओला लाईक करून, 2 हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि भविष्यामध्ये अशा अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्या सहकार्याची आणि मोटिवेशनची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं, ही एक इच्छा आणि विनंती. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम मेडिकल डिव्हाइसेस काय आहेत हे समजून घेण्या अगोदर आपल्याला प्रथम पाहूया की मेडिकल डिव्हाइसला अमेंडमेंट करण्याची गरज का भासली, कुठली काही घटना होती का. तर साधारणपणे या घटनेचा मी उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. ही घटना काय आहे आपण थोडक्यात समजून घेऊया. ही एक आहे हिप इम्प्लांट स्कॅन्डल. आता हिप म्हणजे काय, साधारणपणे मांडीचं हाड वृद्ध काळामध्ये त्याची झीज झाल्यानंतर ते रिप्लेस करण्यासाठी जी सर्जरी केली जाते किंवा जो काही आपण म्हणूया आर्टिफिशियल पार्ट इम्प्लांट केला जातो त्या संदर्भातील ही इम्प्लांट सर्जरी आहे. तर साधारणपणे हे जे काही इम्प्लांट जे काही बनवलं जातं त्यातील इंटरनॅशनल दर्जाची जी काही कंपनी आहे ते सर्वांना माहीत असेल, तिचं नाव आहे जॉन्सन अँड जॉन्सन. तर या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची जी काही सबसिडी आहे, सबसिडी म्हणजे आपण म्हणूया त्याची सिस्टर कंपनी आहे, त्या सिस्टर कंपनीचं नाव आहे ड्युपे. तर या कंपनीने हा हिप प्लांट बनवला होता आणि हा हिप प्लांट त्याने अमेरिकेच्या पेशंटमध्ये इम्प्लिमेंट केला. परंतु हा हिप प्लांट डिफेक्टिव्ह असल्यामुळे यातून क्रोमियम आणि अनेक आपण असं म्हणूया की कोबाल्ट सारखे काही विषारी घटक रक्तामध्ये किंवा शरीरामध्ये स्रवले, त्यामुळे पेशंटला काही निगेटिव्ह इफेक्ट झाले. तर या अमेरिकेच्या पेशंटनी त्या संदर्भातील या कंपनीकडे कॉम्पेन्सेशन मागितलं, कारण तो इम्प्लांट हा डिफेक्टिव्ह होता. तर कंपनीने अमेरिकेतील त्या पेशंटला कॉम्पेन्सेशन दिला. परंतु तोच इम्प्लांट ज्यावेळेस भारतामधील जवळजवळ 4700 पेशंटमध्ये इन्स्टॉल करण्यात आला, त्यावेळेस इंडियन पेशंटला कॉम्पेन्सेशन देण्यासाठी या कंपनीनं नकार दिला. का नकार दिला, तर त्या कंपनीनं आधार घेतला भारतातील ज्या काही नियामक संस्था आहे त्या नियामक संस्थांमध्ये असणाऱ्या त्रुटींचा. यालाच उत्तर देण्यासाठी ही घटना मेन्शन केलेली आहे 2018 मध्ये. म्हणून भारतातील नियामक संस्थांमध्ये काय त्रुटी आहे ते शोधून त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला भारत सरकारने काही मेडिकल डिव्हाइसचे रूल्स किंवा नियम्स इम्प्लिमेंट करून. त्यातील सर्वात प्रथम रूल जो काही करण्यात आला, मेडिकल डिव्हाइसेस रूल, हा पहिल्यांदा इम्प्लिमेंट करण्यात आला 2017 मध्ये. मी खाली मेन्शनही केलेलं आहे. परंतु एक गोष्ट या ठिकाणी आपण मेन्शन करूया की ही प्लांट असेल किंवा सर्जरीसाठी लागणारे ग्लोव्ज असतील, डिस्पोजेबल गोष्टी असतील, डेंटल इम्प्लांट असतील किंवा सिटी स्कॅन सारखी इन्स्ट्रुमेंट्स असतील, त्याला आपण या ठिकाणी थोडक्यात मेडिकल डिव्हाइसेस असं म्हटलं जातं. तर साधारणपणे हे मेडिकल डिव्हाइसेस आहेत. जर हे डिव्हाइसेस असेल तर भारतातील नियमानुसार यांचा ड्रगमध्ये अंतर्भाव होत नाही. म्हणून
जे काही आपल्याकडे ड्रग कॉस्मेटिक ऍक्ट्स आहे, या ड्रग कॉस्मेटिक ऍक्टतील कलम नंबर 26 नुसार भारतातील जी काही मिनिस्ट्री आहे, हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री आहे, या हेल्थ अँड फॅमिली मिनिस्ट्रीला एक अधिकार दिला जातो की जे भारतातील ड्रग्ज आणि अलाइड गोष्टींसाठी नियम करण्याचा किंवा त्यातील रूल्स बनवण्याचा अधिकार आहे. या अधिकारालाच अनुसरून 2017 मध्ये त्रुटी काय होत्या, तर काहीच मेडिकल डिव्हाइसेस हे ड्रग म्हणून कन्सिडर केले जात होते. आता आपण 2020चं जे काही अमेंडमेंट पाहणार आहोत किंवा जो काही नियम पाहणार आहोत, यामध्ये सर्व वैद्यकीय उपकरणे यांना आपल्याला टप्प्याटप्प्याने ड्रग म्हणून नोटिफिकेशन द्यायचं आहे किंवा त्याला ड्रग म्हणून मान्यता देणं, हा या नियमाचा मुख्य आणि प्रमुख उद्देश आहे. त्या अगोदर आपण पाहणार आहोत की या मेडिकल डिव्हाइस 2020 जो आपल्याकडे साधारणपणे 1 एप्रिल 2020 पासून इम्प्लिमेंट होणार आहे, तो इम्प्लिमेंट झाल्यानंतर आपल्याला काय फायदा होणार आहे, तर त्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा होईल, जसं मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये मेन्शन केलं की या ठिकाणी सर्व मेडिकल इक्विपमेंट अगदी हाय प्रोफाईलपासून सिटी स्कॅनर असेल किंवा पेटसारखं मशीन असेल, एक्सरे मशीन्स असेल किंवा अगदी हातात वापरणारे ग्लोव्ज असतील किंवा ऑक्सिजन मास्क असतील, जर ते डिफेक्टिव्ह असेल तर ते डिफेक्टिव्ह जी कंपनी बनवते किंवा जी व्यक्ती त्याचा सेल करते किंवा इम्पोर्ट करते, त्याला भारतातील नियमानुसार की त्याला पेनाल्टी ही सहन करावी लागेल किंवा त्या वस्तू त्याला इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे बनवाव्या लागतील. हाच या नियमाचा मागील उद्दिष्ट आहे. तर हा रूल इम्प्लिमेंट झाल्यानंतर आपल्याला जे पहिले फायदे जे काही होतील, की जी काही आपण डिव्हाइसेस बनवणार आहोत, त्यात जे काही कन्झ्युमर्स आहेत, जे काही पेशंट आहेत, त्याला नियमांतर्गत बनवल्यानंतर हे नियम कुठले असणार आहेत, तर आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रमाणके असणार आहे. डेफिनेटली कस्टमरला त्या उपकरणांच्या क्वालिटीबद्दल, इफिकेसीबद्दल एक विश्वास निर्माण होईल. हा आपण डेफिनेटली एक फायदा आपण म्हणू शकू. दुसरं म्हणजे आतापर्यंत या कंपनींना कुठलेही रूल्स नव्हते की त्याचे प्राइस किती असावेत, प्राइस कशा डिझाईन केले जावे. त्यामुळे जनरिकमध्ये याच्या किमती आपण पाहिलं तर डॉक्टरांना किंवा मेडिकलला अतिशय कमी किमतीत भेटत होते. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की जे काही सलाईन लावलं जातं, सलाईनची ॲक्च्युअली किंमत असते ₹9.80. आता हे सलाईन जरी औषध असेल तर मेडिकल डिव्हाइसेसच्या अंतर्गत हे विकलं जात होतं. ते विकलं जातं साधारणपणे ₹98ला. मुद्दा मी सलाईनचं उदाहरण दिलं. तीच गोष्ट आपण निडलच्या संदर्भात पण घेऊया. हेच उदाहरण आपल्या निडलला पण वापरता येईल. म्हणजे होलसेल किंमत त्याची ₹9.80, परंतु ज्यावेळेस ते पेशंटला विकलं जातं ते जवळजवळ ₹98नी विकलं जातं. म्हणजेच ह्या मेडिकल डिव्हाइसेसच्या प्राइसेसवर कंट्रोल ठेवणं हाही यामागील नियमाचा एक उद्दिष्ट होता. आणि ज्या डिव्हाइसेसमुळे पेशंटला काही त्रास होतो, मे बी त्रास हा इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल असेल, त्यावर नियमन करणं हाच या 2020च्या नियमनाचा मुख्य उद्देश आहे. तर मेडिकल डिव्हाइसेस कुणाला म्हटलं जातं? आज मुद्दा मी डेंटल इम्प्लांट दाखवलेला आहे. तर मेडिकल डिव्हाइस इट इज नॉट ओनली द मेडिकल स्ट्रीमचा त्यामध्ये पूर्णपणे उपयोग केला जातो. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल द स्ट्रीम्स ऑफ अ सायन्स. पण मोस्टली याच्यामध्ये मेडिसिन ही फॅकल्टी तर काम करतेच, त्याबद्दल बाकीचे इंजिनिअरिंग फॅकल्टी देखील काम केले जातात. फॉर एक्झाम्पल आपण सिटी स्कॅन घेऊया किंवा पीईटी मशीन घेऊया, त्यावर त्या पेशंटचं पूर्णपणे आपल्याला मॉनिटरवर स्कॅन केलं जातं, त्याचं इमॅजिन केलं जातं. म्हणजेच हे मशिनरी किंवा डिव्हाइस बनवत असताना आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स या शास्त्राची देखील मदत लागते, त्याचबरोबर IT तंत्रज्ञानाची देखील मदत लागते. आणि डिव्हाइसेसमध्ये काय येतं की ज्या इन्स्ट्रुमेंट किंवा जी डिव्हाइसेस संपूर्ण माणसाला लाईफ सपोर्ट करतात, अगदी इंजेक्शन देण्यापासून असेल, ज्यामध्ये सर्जिकल इक्विपमेंट येतील, ज्यामध्ये व्हेंटिलेटर येतील, जे पूर्णपणे लाईफ सपोर्टिंगचं काम केलं जातं, किंवा जसं मी मेन्शन्स केलं नी इम्प्लॅन्ट्स येतील, हिप इम्प्लॅन्ट्स येतील किंवा सर्जिकल ग्लोव्ज येतील, रबर्स येतील, या सर्व गोष्टींचा आपल्याला या नियमाच्या अंतर्गत अंतर्भाव करणं आपल्याला अपेक्षित असल्यामुळे सरकार हा नियम घेऊन आलेला आहे. परंतु हा नियम करण्या अगोदर मेडिकल डिव्हाइसच्या संदर्भात आतापर्यंत भारत सरकारने काही प्रोव्हिजन केलेत का? येस, केलेत. साधारणपणे 1982 पासून आपला जो भारतातील औषध
निर्माण करणं, औषधाची विक्री करणं आणि वितरण करणं या संदर्भातील जो अपेक्स कायदा आहे, त्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट्समध्ये 1982 मध्ये ड्रगच्या डेफिनेशन बरोबरच मेडिकल डिव्हाइसेस म्हणजे काय याची पहिल्यांदा डेफिनेशन केली. आज आपल्याकडे औषधं हा जो काही विषय आहे, हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे. जर या रूल्सनुसार 2020च्या रूल्सनुसार आपण जर मेडिकल उपकरणांना औषधाचा दर्जा जर देत असेल, तर डेफिनेटली ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांची जबाबदारी असेल. तर आतापर्यंत 2017च्या नियमानुसार साधारणपणे अगदी मोजकीच डिव्हाइसेस आपण त्याला औषधाचा दर्जा दिली. साधारणपणे ही दरवर्षी लिस्ट बदलत असते, पण आता घडीला ही ओन्ली 37 कॅटेगरीचीच आहे. तसे मेडिकल इंडस्ट्रीमध्ये जवळ इन्स्ट्रुमेंट जी काही डिव्हाइसेस वापरली जातात ती मोर दॅन 6000 आहे. म्हणजे 6000 पैकी केवळ 37 औषधांनाच आपण औषधाचा दर्जा देऊ शकलेलो आहोत. म्हणून ही संपूर्ण 6000 आसपास जवळपासची जी काही इन्स्ट्रुमेंट्स वापरली जातात मनुष्यामध्ये किंवा ॲनिमल्समध्ये, त्यांना एक स्टँडर्डायझेशन असावं, त्यांचं एक आंतरराष्ट्रीयकरण प्रमाणीकरण व्हावं, त्यांच्या किमती सामान्य माणसाच्या आटोक्यात असाव्या. त्या संपूर्ण इन्स्ट्रुमेंटला एक नोटिफाईड डिव्हाइसेस म्हटल्यानंतर त्यांचं ड्रगमध्ये तुलना व्हावी या उद्देशानं जी काही वेगवेगळी डिपार्टमेंट या अंतर्गत काम केली आणि शासनाला सल्ला दिला, तर शासनाला जे काही सल्ला दिला जातो, जी काही बॉडी आहे तिला आपण म्हटलं जातं ड्रग टेक्निकली ॲडवाइस बोर्ड. आता या ड्रग टेक्निकल ॲडवाइस बोर्ड कुणाच्या अंडर काम करते, तर ही काम करते मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअरच्या. तर या ड्रग टेक्निकल ॲडवाइस बोर्डला ज्यांनी मार्गदर्शन केलं किंवा ज्यांनी सल्ला दिला त्याच्यामध्ये आहे बोर्ड ऑफ, आपण ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणूया. दुसरी जी काही इंडस्ट्रीचं नाव मेन्शन केलं आहे, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. थर्ड जी काही अपेक्स बॉडी आहेत, कॉन्फरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री. त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल जे आपल्या मिनिस्ट्री ऑफ फर्टिलायझर्स आणि केमिकलच्या अंतर्गत काम केलं जातं. आणि सर्वोच्च बॉडी जी काही आहे आपली नीती आयोग. तर यांनी या ड्रग टेक्निकल ॲडवाइस बोर्डला एक म्हणूया आपण सल्ला दिला आणि त्या सल्ल्यालाच अनुसार DTBAने हा 2020 मध्ये रूल्स सादर केला. आणि या 20च्या रूल्सनुसार जे काही आपल्याला ठरलेलं आहे की साधारणपणे 1 एप्रिल 2020 पासून आपण ही संपूर्ण इन्स्ट्रुमेंट्स, ही मेडिकल डिव्हाइसेस आपण त्यांना ड्रग म्हणणार आहोत किंवा त्यांना नोटिफाईड करणार आहोत. आता या रेग्युलेटरी स्ट्रक्चर्समध्ये हा एक सर्वात महत्त्वाचा समजून घेऊया, हा एक नियम आहे, हा कुठलाही कायदा नाही. आता कायदा नाही म्हणजे या या नियमाच्या किंवा नोटिफिकेशनच्या काहीतरी निगेटिव्ह अस्पेक्ट आपण समजूया. निगेटिव्ह अस्पेक्ट म्हणजे काय, की अजून आपल्याला या कायद्याचं नियमाचं जोपर्यंत कायद्यामध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत आपण या नोटिफिकेशनला एक पूर्णपणे ताकदीनं ज्या काही कंपन्या हे मेडिकल डिव्हाइसेस बनवतात त्यांच्यावर एक आंतरराष्ट्रीय प्रमाणके बंधनकारक करण्यासाठी अजूनही तेवढासा फायदेशीर होत नाही, हे आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. तर आता हा रूल्स काय सांगितला जातो, की ज्या कंपन्या हे मेडिकल डिव्हाइसेस भारतामध्ये इम्पोर्ट करतील किंवा बनवतील किंवा विक्री करतील त्यांना डेफिनेटली अप्रूव्हल घेणं गरजेचं आहे, त्यांना लायसनिंग घेणं गरजेचं आहे. आणि त्यांना फायनल लायसनिंग कोण देणार, तर आपल्याकडे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या अंतर्गत जे काही सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन आहे त्याचा जो काही हेड आहे त्यालाच आपण DCGI म्हटलं जातं, ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया. ही यांच्याकडे या मेडिकल डिव्हाइसला भारतामध्ये मॅन्युफॅक्चर करण्याची परमिशन दिली जाईल. तर याच नियमानुसार आपण मेडिकल डिव्हाइसेसचं 4 पद्धतीने क्लासिफिकेशन्स केलेलं आहे. त्यातील पहिले जे 2 आहे ज्याला आपण लो रिस्क म्हटलेलं आहे, की लो रिस्क आपण जर त्याची उदाहरणं पाहिली तर तुमच्याही इझिली लक्षात येईल. लो रिस्क म्हणजे काय, की एखादी जखम झाल्यानंतर जे काही आपण कॉटन्स वापरतो त्यांचा उल्लेख या ठिकाणी येतो, किंवा इंजेक्शन देण्याच्या अगोदर जे अल्कोहोल स्वॅब्स वापरले जातात त्यांचा या लो रिस्कमध्ये येतो. नंतरचा उल्लेख आहे की थर्मोमीटर्स आहे, BP मॉनिटरिंग मशीन्स आहे, ते कुठल्याही व्यक्तीच्या किंवा आपण म्हणूया प्राण्यांच्या शरीरामध्ये इन्सर्ट केले जात नाही. कम्पॅरेटिव्हली हे जे काही क्लास A आणि क्लास Bचे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते लो रिस्कमध्ये आहे, परंतु जे मनुष्याच्या
आतमध्ये इन्स्टॉल केले जातात, जेणेकरून डिसीज असेल, डिसऑर्डर असेल किंवा एखादी माझी कंबर दुखते, तिला आतून सपोर्ट करणं असेल, इम्प्लांटसारख्या जर गोष्टी असेल, तर त्यांना आपण हाय रिस्क म्हटलं जातं. तर या नियमानुसार क्लास ए आणि क्लास बी यांना 1 एप्रिल 20 आणि 20 नंतर साधारणपणे 36 महिन्याच्या अगोदर जे काही आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड आहेत, त्या पद्धतीने कंप्लायन्स करणं कंपल्सरी आहे. परंतु जे काही हाय रिस्क आहे, त्यांच्यासाठी या कंपन्यांनी एनी हाऊ 42 महिन्यामध्ये कंप्लायन्स करणं या रूल्सनुसार कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. तर आता या रूल्स रेग्युलेटरी फ्रेम्सचा फायदा काय होईल, की कुणाला आहे? जसं मी मेन्शन्स केलं, जी डिव्हाइसेस मनुष्याच्या आजाराचं डायग्नोसिस करण्यासाठी वापरले जातात किंवा त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी वापरले जातात, त्याच्या आजाराच्या जी काही सिम्पटम्स आहेत त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी वापरले जातात किंवा कुठलाही ऑर्गन्स ब्रेक झाला असेल तर त्याला अनाटॉमिकल सपोर्ट करण्यासाठी वापरतात. आणि जी डिव्हाइसेस माणसामध्ये देखील वापरले जातात, ॲनिमल्समध्ये वापरली जातात, ती संपूर्ण उपकरणे ही या कायद्याअंतर्गत ॲप्लिकेबल आहेत. म्हणजेच जी कंपनी हे उपकरणं बनवते, त्या कंपनीला जी काही साईट आपण मेन्शन्स करणार आहोत, ही जी काही ऑनलाईन साईट आहे, ऑनलाईन त्यांना ॲप्लिकेशन करावं लागणार आहे आणि या ॲप्लिकेशनसाठी जो काही पोर्टल त्यांनी केलेला आहे, त्या पोर्टललाच आपण नाव दिलेलं आहे सुगम. ही फॅमिली आणि आपलं जे काही वेलफेअर मिनिस्ट्री आहे, त्याच्या अंतर्गत ही एक अपेक्स बॉडी आहे. या अपेक्स बॉडीचं एक ऑनलाईन पोर्टल आहे, त्याचं नाव आहे सुगम्स आहेत. म्हणजे 1 एप्रिल 2020 नंतर संपूर्ण मेडिकल डिव्हाइस मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपनींना त्यांचे डिव्हाइसेस ही या पोर्टलवर अपलोड करावे लागतील आणि अपलोड केल्यानंतरच त्यांना जो काही रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे, तोच रजिस्ट्रेशन नंबर हा त्यांना मेडिकल डिव्हाइसच्या रजिस्ट्रेशन नंबरवर या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. पण साधारणपणे आत्तापर्यंत मेडिकल डिव्हाइस मॅन्युफॅक्चरिंग करणं, त्यांचं सेल करणं हे भारतामध्ये कंपल्सरी नव्हतं किंवा त्यामध्ये कुठले रूल्स किंवा रेग्युलेटरी फ्रेमवर्क नव्हता. या नियमाच्या अंतर्गत ॲटलिस्ट भारतामध्ये ही मेडिकल डिव्हाइसेस बनवली जातील किंवा त्या डिव्हाइसचा फायदा जे काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे, त्या इंडस्ट्रींना होऊन त्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे डिव्हाइसेस बनवतील, जेणेकरून भारतातील ही डिव्हाइसेस येणाऱ्या काळामध्ये एक्सपोर्ट होतील. हाच या नियमाचा एक मागील आपण म्हणूया एक छुपा उद्देश देखील आपल्याकडे आहे. कारण जवळ आपण नाही म्हटलं तरी भारत 80% हे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स हा बाकीच्या देशाकडून इम्पोर्ट करत असतो. जसं आपण पहिल्यांदा स्लाइड्समध्ये उल्लेख केला, की जॉन्सन अँड जॉन्सनचं जो हिप इम्प्लांट्स आहे, असे भारतातील इम्प्लांट भारतामध्ये येतात, भारताच्या पेशंटवर वापरले जातात, परंतु त्यांच्यावर कुठलेही नियामक नसल्यामुळे भारताला आपण असं म्हणूया भारतातील पेशंटचा त्याचा कुठलाही फायदा होत नाही. कदाचित याच इन्स्ट्रुमेंटला एक नियामक पद्धतीने एक फ्रेमवर्कमध्ये टाकण्यासाठी हा रूल्स आपण या ठिकाणी इम्प्लिमेंट केला आहे. तर आता या नियमाअंतर्गत आपण काय काय अपेक्षा केली जाते, जसं मी तुम्हाला म्हटलं जातं की जे साधारणपणे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत जी मी मेन्शन्स केलेली आहेत, या ठिकाणी सिरिंजेस आहेत, निडल्स आहेत, इवन धागे आहेत, आपण टाके पडल्यानंतर जे काही धागे वापरले जातात किंवा लेन्सेस आहेत डोळ्याच्या संदर्भात, साधारणपणे एप्रिल 2020 पर्यंत त्यांनी त्या साईटवर जाऊन अपलोड करणं इथे कंपल्सरी आहे. परंतु अल्ट्रासाऊंड इक्विपमेंटला नोव्हेंबर 2020ची मुदत दिलेली आहे. जानेवारी 2020 पर्यंत सरकारच्या म्हणण्यानुसार जे काही स्पिग्नो मॅनोमीटर्स वापरली जातात, थर्मोमीटर्स वापरली जातात, ग्लुकोमीटर्स वापरली जातात, त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचं कंप्लायन्स करणं किंवा त्यामध्ये युनिफॉर्म ठेवण्यासाठी सरकारने जी काही मुदत दिलेली ती जानेवारी 2021 पर्यंत दिलेली आहे. आणि जी काही अतिशय हाय क्वालिटीचं प्रोफेशनलिझम्स आहे की कॉम्प्लेक्स मशिनरी आहे, फॉर एक्झाम्पल एक्सरे मशीन्स आहे, इम्प्लांट्स आहे किंवा MRI इक्विपमेंट आहे, सिटी स्कॅनसाठी आहे, तर यांच्यामध्ये कंप्लायन्स करण्याची मुदत सरकारने साधारणपणे एप्रिल 2021 अंतर्गत दिलेली आहे. म्हणजे सरकारनं या डिव्हाइसेस मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपन्यांना किंवा येणाऱ्या काळामध्ये त्यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट व्हावी या उद्देशानं डेफिनेटली हा त्यांना एक विंडो पिरियड दिलेला आहे की त्या विंडो पिरियडमध्ये त्यांनी जास्तीत जास्त कंप्लायन्स करावं आणि एक स्टँडर्ड मेंटेन करावं, हे या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे.
तर सर्वात महत्त्वाचा फायदा की याचा उद्देश काय होता? मेडिकल डिव्हाइसला आपण ड्रग म्हटलं जातं, त्यांना काय फायदा पडणार आहे? एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया, की आत्तापर्यंत जो काही ड्रग कॉस्मेटिक ॲक्ट्स आहे आपल्याकडचा 1940चा, त्याच्या अंतर्गतच की जर एखादी सबस्टँडर्ड ड्रग बनवली असेल, तरच तिला शिक्षेचं प्रोव्हिजन्स आहे. म्हणजेच ज्यावेळेस आपण मेडिकल डिव्हाइसेसला या ठिकाणी ड्रग म्हणून दर्जा देणार आहोत, त्या दर्जाचा उद्देश हाच देखील आहे. इन केस भविष्यामध्ये एखादं मेडिकल डिव्हाइस जर सबस्टँडर्ड क्वालिटीचं जर निघालं, तर त्या कंपनीला आपण भारत सरकार कुठल्या कायद्याअंतर्गत कोर्टामध्ये कंपेन्सेशन मागू शकतं, तर तो कायदा जो काही आहे, तो ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट्समधील ज्या ड्रगच्या संदर्भातले जे प्रोव्हिजन्स आहे, तेच मेडिकल डिव्हाइसेसला लावणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट अजूनही महत्त्वाची आहे, की जोपर्यंत हा कायदा होत नाही, हा नियम आहे, हे नोटिफिकेशन्स आहेत. परंतु नियमाला काहीतरी मर्यादा असतात, जी जॉन्सन आणि जॉन्सनच्या केसमध्ये ह्या कंपनीनी त्या नियमाचा फायदा घेतला. जोपर्यंत संसदेमध्ये एखादा लॉज होत नाही, जोपर्यंत संसदेमध्ये एखादी पेनल्टी येत नाही, तोपर्यंत अजूनही हे रूल्स किंवा नियम्स आपण त्याला ट्रूथलेस फ्रेमवर्कच समजूया. म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये डेफिनेटली मेडिकल डिव्हाइसचं भारतामध्ये नियामक करण्यासाठी एक अपेक्स बॉडी असेल आणि त्याचे पालन न करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, कंपन्या आहेत, त्यासाठी आपल्याकडे सेपरेट प्रोव्हिजन असेल. आपण असं डेफिनेटली भविष्यात म्हणू शकू. परंतु डेफिनेटली मेडिकल डिव्हाइसेसला या ठिकाणी ड्रगचा दर्जा दिल्यानंतर पूर्वीपेक्षा यामध्ये अधिक नियामक पद्धतीनं आपल्याला वाटचाल भविष्यामध्ये दिसेल, अशी आपण आशा या ठिकाणी निश्चितच करू शकूया. एक शेवटचा आपण प्रश्न या संदर्भातला घेतोय, की मेडिकल डिव्हाइसच्या संदर्भातला प्रश्न आहे. आपण जर वाचला तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. काय म्हटलेलं आहे? या ठिकाणी आपल्याला हे डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स दिलेलं आहे. या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकलच्या अंतर्गत ही संस्था काम करते. NPA असं म्हटलं जातं. या संस्थेचं लॉंग फॉर्म मी तुमच्याशी मेन्शन करतो, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी. तर ही नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी भारतातील ज्या काही इसेन्शियल ड्रग्ज आहेत त्यांच्या किमती ठरवतात. त्याच पद्धतीनं आता मेडिकल डिव्हाइसेसला आपण जर ड्रग जर म्हणत असेल, तर मेडिकल डिव्हाइसेसच्या देखील प्राइसेस फिक्स करणं किंवा त्यांच्या प्राइसेस कशा असावं त्याची मेथड शोधण्याचं काम हे डेफिनेटली नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी या अपेक्स बॉडीवर येणार आहे. आणि ही बॉडी ज्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम केले जातं, त्या मंत्रालयालाच आपण म्हटलं जातं मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स आणि फर्टिलायझर. हाही एक महत्त्वाचा पॉईंट आपण नमूद करूया. तर ही बॉडी कधी स्थापन झाली असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. तर भारतातील ड्रग आणि प्राईस याची देखील कुठलाही आपल्याकडे ॲक्ट नाही आहे. तो देखील आपल्याकडे एक ऑर्डर किंवा आपण अधिनियम काढण्यात आला 1995 नुसार. आणि भारतातील ड्रगच्या किमती इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी ही जी काही NPA आहे, ही जो काही DPCO आहे, तो 1995चा आहे आणि 1997 अंतर्गत ही कमिटी स्थापन करण्यात आली. परंतु आता आपण DPCO 1995 मध्ये अमेंडमेंट होऊन सध्या आपण 2013चा DPCO हा इम्प्लिमेंट करत आहोत. म्हणजे या प्रश्नाचं जर उत्तर जर पाहिलं तर NPPA ही कधी इस्टॅब्लिश झाली, तर त्याचं उत्तर आपल्याला आहे 1997च्या संदर्भात असेल. मला वाटतं हा टॉपिक तेवढाच महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस आपण भारतातील फार्मसीतील नियामक संस्था पाहतो, त्या नियामक संस्थांमध्ये मेडिकल डिव्हाइसेस कुठे येतात, आणि जसं मी तुम्हाला मेन्शन्स केलं की भविष्यामध्ये डेफिनेटली मेडिकल डिव्हाइसेसचं नियमन करण्यासाठी भारतामध्ये कायदा होईल, अशी आपण अपेक्षा या ठिकाणी करूया. For watching Target with Professor Peace Positive Way, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.